पुण्यातील पाषाण तलावात मृत माशांचा खच पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि गेल्या 10 दिवसांपासून हे विदारक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि या संपूर्ण या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो या तलावाला लागून असणाऱ्या लाखोंच्या संख्येनं हे मासे मृत पडलेले आहेत आणि जलपर्णीच्या आत देखील मोठ्या संख्येनं मासे हे मेलेले पाहायला मिळतात आणि या मेलेल्या माशांमुळे या परिसरात मोठा दुर्गंध पसरलेला आहे आणि ज्याचा त्रास या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना होतोय। त्या रहिवाशांनी देखील सातत्याने या संदर्भात महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा केलेला आहे। या तलावामध्ये जे काही दूषित पाणी आहे ते सोडण्यात आलेलं आहे, त्यासोबतच शेजारी असणाऱ्या कंपनीचं दूषित पाणी आणि दुसरं महत्त्वाचं कारण अर्थात ही जलपर्णी जी पाहतोय आपण, या जलपर्णीमुळे हे मासे मेलेत अशा पद्धतीचं एक स्थानिकांचं म्हणणं आहे आणि ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला सातत्याने सांगितलं देखील गेलं आहे, मात्र अद्यापपर्यंत जलपर्णी अजूनही काढली गेलेली नाही आहे। त्यामुळे या अशा पद्धतीची ही घटना या पाषाण तलावात घडल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात स्थानिकांकडून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातोय, मात्र महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतंय। काय ही घटना अतिशय गंभीर आहे, म्हणजे ज्या पद्धतीने या सगळे मासे या ठिकाणी मृत पडलेले आहेत, काय ही नेमकी घटना आहे त्या संदर्भात तुम्ही देखील पाठपुरावा केलेला आहे? नाही झालंय असं, आता जे तुम्ही पाषाण तलाव बघताय तो केवळ 30% बघताय, 70% अजूनही जलपर्णीने हे झालेलं आहे। आता विषय असा आहे की आत्तापर्यंत जलपर्णी हे प्रमुख कारण होतं, त्रासाचं कारण होतं, आमच्या आरोग्याला धोका होता, आम्ही इथे आजूबाजूलाच राहतो, पूर्ण तलावाला त्रास होता। आता मासे मृत पडत आहेत तरी देखील महानगरपालिका प्रशासन याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे। आज बघा एप्रिल महिना आहे, एप्रिल महिन्याचे 10 दिवस ऑलमोस्ट गेलेले आहेत, तरी महानगरपालिकेचं एकही यंत्रणा इकडे जलपर्णी करण्यासाठी नाही आहे। म्हणजे ते जलपर्णी पावसात वाहून जायची वाट बघतायत प्रथम, म्हणजे हे त्यांच्या कामाचं निग्लिजन्स आहे टोटली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आजूबाजूला दाट वस्ती आहे, आज हे लाखोच्या संख्येने मासे पडलेत, मासे मेलेत, महापालिका काही लोक मरायची वाट पाहते का? कुठेच त्यांचं लक्ष नाही आहे। म्हणजे इथं मच्छरांचा या जलपर्णीमुळे या माशांमुळे एवढा प्रादुर्भाव, एवढी दुर्गंधी आहे की तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर घरात बसवत नाही। तुमच्या आसपास जर घर असेल तर एवढी घाणेरडी दुर्गंधी आहे। तर मी प्रशासनाला ह्याच्या अगोदरही पत्रव्यवहार केला आहे, अनेकांनी केला आहे। मी आता थेट आज सहाय्यक आयुक्त साहेबांना मी विनंती केली की साहेब तुम्ही याचा मार्ग लवकर काढा, येत्या 2-3 दिवसात काढा, अन्यथा आम्ही हेच मासे आणि हीच जलपर्णी तुमच्या कार्यालयात देखील फेकू। तुम्हाला कळलं पाहिजे की कशा परिस्थितीत नागरिक राहत आहेत आणि नागरिकांची चूक काय। एवढा सुंदर आमचा परिसर, जर तुम्ही 15 वर्षापूर्वी याला भेट दिली असती तर तुम्ही म्हणला असतात काय की एवढा सुंदर परिसर आहे, परंतु आता या परिसराची अवस्था काय, याला जबाबदार कोण आहे? लोकप्रतिनिधी म्हणायचे का महानगरपालिका म्हणायचे, कुणाकडे बोट करायचं? पण हे बोट करण्यात दिवस घालवायचे नाही आहेत, कारण का आता मासे मेलेत, आपण लोक भरायची वाट पाहायची नाही आहे। त्यामुळे हा थेट इशारा आहे माझा महापालिकेला की त्यांनी येत्या आठवड्याभरात जर हे जलपर्णी काढली नाही किंवा या माशांची विल्हेवाट लावली नाही तर मात्र मी हे मासे घेऊन आणि ही जलपर्णी घेऊन आयुक्त कार्यालयात जाणार, सहाय्यक आयुक्त कार्यालयात जाणार आणि हे टाकणार, हे निश्चित। तर आपण पाहिले ज्या पद्धतीने स्थानिकांकडून देखील महापालिका प्रशासनावरती आरोप केले जात आहेत। या मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे, त्यासोबतच इथल्या नागरिकांना धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आता पावलं उचलण्याची गरज आहे। या संदर्भात हे मासे नेमके कशामुळे मेले याचे कारणं शोधणं, त्यासोबत यावर नेमक्या काय उपाययोजना करता येतील ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पाषाण तलाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।